अबाधित आहे, तिन्ही कालामध्ये त्याचा बाध होत नाही. नंतर तो प्रकाश स्वरूप आहे, म्हणजे स्वयंप्रकाश आहे, ज्ञान स्वरूप आहे. विभू व्यापक आहे, म्हणजे देश काल वस्तू परिच्छेद रहित आहे. आणि आधार नामरूपाचं, म्हणजे संपूर्ण जगताचा तो आधार आहे, संपूर्ण जगताचं तो आद्य कारण आहे. तो परमात्मा जगताचं विवर्तोपादान कारण आहे, म्हणजे संपूर्ण जगत त्या परमात्म्यावर आध्यस्थ आहे, भासमान आहे, ते खरं नाही. जो पदार्थ अगोदर नसतो, नंतर नसतो, अगोदर म्हणजे उत्पत्तीपूर्वी नसतो आणि नाशानंतर नसतो, तो पदार्थ मध्ये दिसला तरी तो नसतो. त्याच्यासाठी एक गौडपाद कारिक आहे. आदौ अंते च यन्नास्ति वर्तमानेपि तन्तथा. जे आदौ म्हणजे अगोदर नाही, अंते म्हणजे नंतर नाही, मधल्या काळात दिसलं तरी नाही. जसं मृगजळ आहे, सूर्योदयापूर्वी नाही, सूर्यास्तानंतर नाही, आणि मधल्या काळात दिसतं तेव्हा मृगजल हे जल नाही. त्याप्रमाणे आधार असणाऱ्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी हे जगत उत्पत्तीच्या पूर्वी नव्हतं, जगत नाशानंतर नाही, मधल्या काळात दिसतं तेव्हाही नाही. स्वप्न सुषुप्तीतून जागृतीला आल्यावर नाही, नंतर गाढ सुषुप्तीत पण नाही, मधल्या काळामध्ये दिसतं तेव्हा ते खरं नसतं. दिसतं म्हणून तो पदार्थ सत्य असं नाही, तर त्याचं सत्यत्व, तो पदार्थ सत्य कोणाला म्हणायचं, त्रिकालाबाधित असलं पाहिजे. तर ही त्रिकालाबाधित सत्य होतं का जेव्हा दिसतं तेव्हाच असतं, जेव्हा दिसतं तेव्हाच असतं. म्हणजे प्रतीती किंवा अनुभव किंवा दिसणं हे ज्या कालात असतं तेवढ्याच कालापुरती त्याला सत्ता असते. त्या पदार्थाला काय म्हणतात, मिथ्या. त्याला दुसरं नाव आहे आद्यस्त. आपल्या व्यावहारिक भाषेत त्याला म्हणतात खोटं. तर हे जगत हे खोटं आहे, कल्पित आहे, त्याला ज्ञानेश्वर महाराज टवाळ असं म्हणतात, किंवा शास्त्रीय भाषेत त्याला मिथ्या किंवा आध्यस्त असं म्हणतात. म्हणजे जो पदार्थ नसून भासतो, तत्वतः नाही पण भासल्याशिवाय राहत नाही, म्हणजे त्या पदार्थाला मिथ्या असं म्हणतात. म्हणजे जगताचा तत्वतः वास्तवतः अभाव आहे, परंतु ते मात्र प्रतीतीला येतं. मग प्रतीती मात्र म्हणजे केवळ प्रतीती होते तेव्हाच ज्याची सत्ता म्हणजे अस्तित्व असतं त्याला काय म्हणतात, मिथ्या. हे कायम लक्षात ठेवायचं. मिथ्या पदार्थ म्हणजे वंध्यापुत्र आहे, आपल्याला कधी दिसतो का वंध्यापुत्र? नाही. तसं आकाशपुष्प कोणी पाहिलंय का? सशशृंग, सशाचं शिंग कोणी पाहिलं नाही. मग हे पदार्थ कसे असद रूप आहे, शून्य रूप आहेत, परंतु जगत जे आहे तसं असद रूप नाही, तर ते आणि सत्य पण नाही, त्रिकाला बाधित पण नाही. मग ते कसं आहे, मिथ्या आहे. म्हणजे जोपर्यंत आपल्याला अधिष्ठानाचं अज्ञान असतं, पण कसं सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान, तोपर्यंत ते भासतं. आणि जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. अधिष्ठान ब्रह्माच्या अज्ञानामध्ये जगत भासतं आणि अधिष्ठान ब्रह्माच्या ज्ञानाने त्याची निवृत्ती होते. जसं रज्जूच्या अज्ञानात सर्प भासतो आणि रज्जूच्या ज्ञानाने तो निवृत्त होतो. शुक्तीच्या अज्ञानाने रजत भासतं आणि शुक्तीच्या ज्ञानाने ते निवृत्त होतं. जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं, असा सिद्धांत आहे. तर अशा प्रकारचं हा नामरूपाचा आधार म्हणजे संपूर्ण नामरूपाचं हे विवर्तोपादान कारण आहे. आता सांगितलं बुद्धी न जाणे आणि जाणेही त्याचं, हे सगळं वर्णन चाललंय. आपण परमात्म्याचं सांगितलं ना परवा वर्णन, येनाहुर मनोमतम. ते म्हणतात मन जे आहे ते मन त्या परमात्म्याला जाणू शकत नाही. कारण का? मनालाही जाणणारा तो आहे, तर त्याला मन जाणू शकत नाही. मनाचाही तो प्रकाश आहे, बुद्धी त्याला जाणू शकत नाही, कारण बुद्धीचाही प्रकाशक तो आहे. तर प्रकाश्य जे असतं म्हणजे दुसऱ्यापासून प्रकाशित होणारं ते आपल्या प्रकाशकाला, प्रकाश्य जे असतं ते आपल्या प्रकाशकाला जाणू शकत नाही. किंवा कार्य जे असतं, बुद्धी हे काय आहे? कार्य आहे, अज्ञानाचं कार्य आहे. तर कार्य हे आपल्या कारणाला, म्हणजे बुद्धी हे कार्य आहे आणि आपलं कारण काय आहे? बुद्धीचं अज्ञान. त्या कार्याला देखील जाणू शकत नाही, कारणाला देखील जाणू शकत नाही. आणि परमात्मा तर काय आहे? अधिष्ठान आहे सर्वांचं. मग याला म्हणतात कैमुत्तिक न्याय. जर बुद्धी आपल्या कारणाला जाणू शकत नाही सर्वांगाने, तर त्या
सर्वांग परिपूर्ण असणाऱ्या व्यापक असणाऱ्या आनंद स्वरूप सच्चिदानंद एकमेवाद्वितीय स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आणि संपूर्ण जगताचं अधिष्ठान असणाऱ्या त्या आत्म्याला किंवा परमात्म्याला बुद्धी जाणू शकणार नाही. म्हणूनही म्हणतात की बुद्धी न जाणे त्यास. अशा प्रकारचा असणारा जो परमात्मा आहे त्याच्याविषयी आपण पाहिलं. बुद्धी जाणे आणि न जाणे ही म्हणजे कोणती शुद्ध बुद्धी जाणे आणि अशुद्ध बुद्धी न जाणे. आणखी काय सांगितलं की त्याला भिन्नत्वाने न जाणे आणि अभिन्नत्वाने जाणे किंवा त्यालाच म्हणायचं त्याला परोक्षत्वाने न जाणे तर अपरोक्षत्वाने जाणे किंवा आत्मत्वाने जाणे. ते मीच आहे असं जाणे. आणखी काय आवरण सहित आत्म्यास जाणे आणि अनावृत किंवा निरावरण आत्म्यास न जाणे असं पाहिलं. अजून काही पाहिलं का? वाच्यार्थाने न जाणे आणि लक्ष्यार्थाने जाणे असं पाहिलं. आता किंवा त्याला दुसरं काय म्हटलं होतं आपण शक्तिवृत्तीने जाणे आणि लक्षणावृत्तीने जाणे आणि शक्तिवृत्तीने न जाणे असं आहे की नाही. लक्षणेचे प्रकार पाहिले होते जहद लक्षणा अजहद लक्षणा आणि जहद जल लक्षणा. जहद जल लक्षणेचं काय दुसरं नाव आहे भागत्याग लक्षणा असं आपण पाहिलं होतं बरोबर ना. आता एक महत्वाचं राहिलं तर त्याच्यामध्ये वृत्ती व्याप्तीने जाणे आणि फल व्याप्तीने न जाणे. काय वृत्ती व्याप्तीने जाणे आणि फल व्याप्तीने न जाणे. आता हे शब्द सगळे आपल्याला अपरिचित आहे तर त्या शब्दांचं साधारणपणाने स्वरूप लक्षात घ्यायचं. चौथ्या तरंगामध्ये हे येणारच आहे पण चौथ्या तरंगामध्ये याच्या अगोदरच आपल्याला जर माहित असलं तर चौथ्या तरंगामध्ये आपल्याला कष्ट होत नाही पुन्हा समजून घेण्याचा, कारण अगोदरच विषय समजला असतो. मग आपण जरी थोडं जास्त जरी विषय घेतला तरी सुद्धा आपल्याला सहज लक्षात येतो. तर आता इथं वृत्ती व्याप्तीने जाणे आणि फलव्याप्तीने न जाणे याविषयी थोडं चिंतन करायचं. सगळे कालच्या सारखं काल कळलं ना. लक्ष्यार्थाने जाणे आणि वाच्यार्थाने न जाणे किंवा शक्तिवृत्तीने न जाणे आणि लक्षणावृत्तीने जाणे. लक्षणा कधी करायचे जेव्हा वाच्यार्थ बोध होतो परंतु आपल्याला वाच्यार्थ हा अनुभवाच्या विरोधी जातो त्यावेळेला आपल्याला लक्षणेनं ज्ञान करून घेण्याची पद्धती. फक्त तत्वमसी महावाक्यात एका व्यवहारातही आपण असं करतो आहे की नाही. व्यवहारातही आपल्याला कधी एखाद्या वाक्याचं ज्ञान करण्यासाठी किंवा आपण कधी जहद लक्षणा करतो, कधी अजहद लक्षणा करतो, कधी जहद जहद लक्षणा करतो. तशी स्थिती इथं वेदांतामध्ये देखील आहे. उपनिषदामध्ये तत्वमसी महावाक्य येतं तेव्हा ते तू आहेस असं जेव्हा म्हणतो तेव्हा जीवाचं आणि ईश्वराचं ऐक्य होऊ शकत नाही. दोघांची उपाधी भिन्न आहे म्हणून दोघांच्याही उपाधी कल्पित आहेत. त्या कल्पित उपाधीचा परित्याग केला तर अवशिष्ट राहिलेलं जे रूप आहे जे कुटस्थ चैतन्य किंवा साक्षी चैतन्य आणि इकडे जगद अधिष्ठान असणारं किंवा माया अधिष्ठान असणारं ब्रह्मचैतन्य हे दोन्ही एकच आहे. उपाधीमुळे एका चैतन्याला दोन नाव आली. त्याला अज्ञान किंवा अंतःकरण उपाधी लागलं तेव्हा त्याला कुटस्थ चैतन्य किंवा साक्षी चैतन्य हे नाव आलं आणि त्याला जेव्हा माया उपाधी लागली तेव्हा त्याला ईश्वर हे नाव आलं. तत्वतः ब्रह्मचैतन्य एकच आहे असं आपण काल पाहिलं. तर आता आपल्याला हे पाहायचं की वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती काय साधारण स्वरूप त्याचं फार काही मोठं आपल्याला बारकाव्याने हे करायचं असं नाही पण व्यवहारात जसं घडतं काल जसं लक्षार्थ वाच्यार्थाचं पाहिलं तसंच इथं वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती. आपण हा विचार करत नाही की आपल्याला हे समोर पुस्तक आलं की पुस्तकाचं ज्ञान होतं, घट आला की घटाचं ज्ञान होतं, पट आला की पटाचं ज्ञान होतं. पण ही ज्ञानाची रीती काय आहे. बाह्य पदार्थ जे आहेत घटपटादी ह्या पदार्थ ज्ञानाची रीत आपल्याला माहीत पाहिजे. तर याच्यामध्ये शारीर रचना किंवा शारीरिक क्रिया विज्ञान याच्यामध्ये कोणतेही आपल्याला डोळ्यांनी रूपाचं कसं ज्ञान होतं किंवा कानाने जो काही आपला शब्दविषय आहे त्या शब्दविषयाचं ज्ञान होतं, त्वचेला स्पर्शाचं ज्ञान होतं, त्या इंद्रियांना आपापल्या विषयाचं ज्ञान होतं. याविषयी भरपूर विचार केला परंतु सगळ्या शास्त्रज्ञांची मती कुंठित होते. जरी ते स्पष्टीकरण करत असले तरी ते स्पष्टीकरण पूर्ण आहे आणि समाधानकारक आहे असं आतापर्यंत कोणत्याही शास्त्र ते जे विद्वान आहेत शारीर क्रिया शरीरात कोणती क्रिया कशी घडते याविषयीचं जरी स्पष्टीकरण दिलं तरी आतापर्यंत कोणालाही समाधान पूर्णपणे करता येत नाही.
तर त्याची हे पदार्थाचं ज्ञान कसं होतं याविषयी ह्या विचारसागराचे ग्रंथकर्ते निश्चलदासजी यांनी दिलेली जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया अत्यंत आकाट्य स्वरूपाची आहे आणि माणसाचं समाधान करणारी आहे. याच्या तरी आपले सध्या जे संगणक किंवा कॉम्प्युटरचे मोठे शास्त्रज्ञ जगप्रसिद्ध मानले जातात ते आहेत डॉक्टर भटकर, विजय भटकर. तर ते विचारसागर शिकले. तर त्यांना आता त्यांनी इंग्लिश अनुवाद मागितला होता, दिलाय त्यांना. तर ते प्रमाण विचार म्हणून जो आहे ना, म्हणजे आता शब्द प्रमाणाचं काय महत्त्व, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण याविषयी ते काही ग्रंथ लिहितात. तर त्यांना परवा विचारलं की त्यांची काही मुलाखत आली होती. तर त्यांनी विचारलं तुम्हाला जगात सर्वात तुमच्या संपूर्ण जीवनात आवडीचा ग्रंथ कोणता. तर त्यांनी पहिलं नाव सांगितलं विचारसागराचं. तर विचारसागर त्यांना का इतका आवडला त्याचं कारण काय आहे ते म्हणे बाह्य पदार्थांचं ज्ञान मनुष्याला कसं होतं याविषयी मी बराच काळपर्यंत विचार केला, परंतु माझं समाधान झालं नाही. आता ते विद्वान असल्यामुळं त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातल्या जे काही विद्वान आहे शरीरशास्त्राचे किंवा शरीर क्रियेचे त्यांना विचारलं, त्याला फिजिओलॉजी म्हणतात, त्या फिजिओलॉजीच्या विद्वानांना विचारलं तरी सुद्धा त्यांचं समाधान झालं नाही. पण ते म्हटले की मी जेव्हा ही बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती विचारसागरामधून समजावून घेतली तेव्हा माझ्या आनंदाला पारावा राहिला नाही आणि माझं पूर्णपणे समाधान झालं. कारण का बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती अशा प्रकाराने या ग्रंथामध्ये सांगितलेली आहे. अत्यंत निर्दुष्ट रीतीनं मनुष्याच्या बुद्धीवर ही आरूढ होते. बघा, आपल्याला पदार्थांचं ज्ञान होतं. उदाहरणार्थ घट नावाचा पदार्थ आहे की नाही. घट म्हणजे मातीचं भांड, मडकं. तर त्याचं आपल्याला ज्ञान होतं. पण कसं ज्ञान होतं तर आपल्याला ज्ञान होण्यासाठी काही साधन आहे. साधन आहे एक अंतःकरण आणि एक बाह्यकरण. बाह्यकरण म्हणजे बाह्य साधन. अंतःकरण म्हणजे आतमध्ये असणारं साधन, त्याला तुम्ही बुद्धी म्हणा किंवा अंतःकरण असं म्हणतो. ते अंतःकरण कोणत्याही पदार्थाचं ज्ञान व्हायचं असेल तर अंतःकरणा वाचून होईल का? नाही. तर अंतःकरण म्हणजे आतलं साधन आतच राहील तर होईल का? नाही, बाहेर गेलं पाहिजे. ऐका, ज्ञानाचं साधन आहे अंतःकरण, पण ते अंतःकरण आत आणि घट कसा आहे बाहेर. तर ते अंतःकरण जे आहे त्या अंतःकरणाचा परिणाम व्हायला पाहिजे. म्हणजे त्या अंतःकरण काय व्हायला पाहिजे, आतून बाहेर जायला पाहिजे. बाहेर म्हणजे त्या अंतःकरणाचा परिणाम व्हायचा. परिणाम म्हणजे त्याला म्हणतात की उपादानाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप असं त्याला परिणाम म्हणतात. ते येईल पुढं. म्हणजे त्या अंतःकरणामध्ये थोडक्यात विकार होतो आणि ते अंतःकरण जे आहे तर ते बाहेर जातं. त्या अंतःकरणामध्ये परिणाम झाला की त्या अंतःकरणाला नाव येतं वृत्ती. काय नाव येतं? वृत्ती. अंतःकरणाच्या परिणामाला वृत्ती असं म्हणतात. ती वृत्ती काय करते? अंतःकरणाची वृत्ती त्या अंतःकरणाचा काही भाग तो काय होतो या बाहेर जातो. पण बाहेर जायला त्याला दार असलं पाहिजे ना, आहे की नाही. बाहेर कशाच्या द्वारा जातो? नेत्रेंद्रियाच्या द्वारा. बरोबर. त्याला कशाचं ज्ञान करायचे? घटाचं. मग अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाच्या द्वारा बाहेर त्या घटादी प्रदेशापर्यंत जाते. परंतु आता घट आहे, समजा अंधारात घट ठेवलेला असला तर तुम्हाला तो डोळ्याला दिसेल का? अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियापर्यंत गेली तर घटादी देशापर्यंत पूर्णपणे ती पोहोचू शकेल का? नाही. म्हणजे याचा अर्थ त्या घटावर एक आवरण आहे. एक आवरण कोणतं आहे? अंधाराचं आवरण आहे की नाही. अंधाराचं आवरण आहे. आता त्या अंधाराचं आवरण कशाने दूर होईल तर प्रकाशाच्या साह्याने दूर होईल. दुसरं तुम्हाला काय आहे? त्या घटावर अजून एक आवरण आहे. कोणतं आवरण आहे? ते आहे अज्ञानाचं आवरण. तुम्ही काय म्हणता? मला घट माहीत नाही, मी घट जाणत नाही. जाणत नाही म्हणजेच अज्ञान. म्हणजे आता त्या घटावर दोन आवरणं झाली. एक अंधकाराचं आवरण झालं आणि एक अज्ञानाचं आवरण झालं. आता काय करावं लागतं तुम्हाला? त्या अंधकाराचं आवरण तुम्ही दिवा घेऊन गेले तर काय होईल? त्याच्या साह्याने ते दूर होईल. आणि आता अज्ञानाचं आवरण कशाने दूर होईल तर आपली अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारा त्या पदार्थापर्यंत पोचली. बरोबर आहे ना. तर पोचल्यावर आपण काय म्हणतो? हा घट आहे की नाही असं जे अर्थी म्हणतो. म्हणजे घटाचं काय होतं? ज्ञान. घटाचं ज्ञान पण कोणाला झाले? अंतःकरणाच्या वृत्तीला. पण अंतःकरणाच्या वृत्तीला केवळ होत नाही. ती अंतःकरणाची वृत्ती काय करते? त्या घटावर असणाऱ्या अज्ञानाच्या आवरणाचा भंग करते. म्हणजे फक्त काय करते? अज्ञान रूपी जे आच्छादन आहे, आवरण आहे ते दूर करते. आता तुम्ही म्हणा मग तिला ज्ञान व्हायला काय हरकत आहे? तर त्या वृत्तीला केवळ ज्ञान होत नाही. कारण वृत्ती कशी आहे? जड आहे. का जड कशाला म्हणतात? जड म्हणजे जे अधिक वजनाचं असतं हे वेदांतामध्ये त्याला जड म्हणत नाही. जड शब्दाचा अर्थ असा आहे की जे पदार्थ स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही
जाणत नाही. स्वतःचंही ज्याला ज्ञान नाही आणि दुसऱ्याचंही ज्ञान करून देत नाही त्याला म्हणतात जड. आता हे जे घटपटादी जे पदार्थ आहे ते जड आहेत की नाही? त्यांना स्वतःचं ज्ञान आहे का आणि इतरांचं ज्ञान करतात का? नाही, ते जड आहेत, आहे की नाही? पंचभूतांचं कार्य आहे. तसं वृत्ती सुद्धा काय आहे? पंचमहाभूतांचं कार्य आहे. मिलित सत्वांशापासून ते अंतःकरण बनलेले आहे पंचमहाभूतांच्या. याचाच अर्थ ते जड असल्यामुळं त्याला हा घट आहे असं ज्ञान होईल का? नाही. मग आपल्याकडे काय मानलेलं आहे की ज्ञान कोणाला होतं? ज्ञान कोण करून देतं? चांगलं बघा. आता ठीक चालले नाही. जर वाटलं की पुन्हा सांगायला सांगा किंवा ही गोष्ट कळली नाही असं सांगा. नुसतं हात वर केला तरी आपण समजून जाऊ की पुन्हा सांगायचंय किंवा कळलं नाही. एकदम शांत नाही बसायचं. तर ही इथपर्यंत पहा. अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाच्या द्वारा, बरोबर ना, नेत्रेंद्रियाच्या द्वारा घटादी देशापर्यंत गेली. त्या घटावर 2 आवरणं होती. एक आवरण होतं अंधकाराचं, ते प्रकाशाच्या साह्याने दूर झालं. दुसरं आवरण होतं अज्ञानाचं. ते वृत्ती तिथपर्यंत गेल्यावर तिनं अज्ञानाच्या आवरणाचा भंग केला. पण वृत्ती जड असल्यामुळे तिला तर ज्ञान होणार नाही. म्हणून आम्ही असं काय ज्ञानाच्या प्रक्रियेमध्ये असं सांगतो की पहिल्यांदा अंतःकरणाची वृत्ती, आणि ती अंतःकरणाची वृत्ती कशी आहे? आध्यस्त आहे, खोटी आहे की नाही? ती ज्या अधिष्ठानावर राहते ते कोणतं चैतन्य? साक्षी चैतन्य, आहे की नाही? आणि त्या साक्षी चैतन्याचं प्रतिबिंब कुठं पडतं? त्या अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये. म्हणजे अंतःकरण अधिष्ठान साक्षी चैतन्य किंवा त्याला आत्मचैतन्य किंवा त्याला प्रत्यक्ष चैतन्य किंवा द्रष्टा साक्षी अशी त्याला नाव आहेत. तर असं असणारं ते चैतन्य म्हणजे अंतःकरणाचं अधिष्ठान चैतन्य अधिक अंतःकरण, आणि त्या अंतःकरण शुद्ध आहे आणि त्या शुद्ध अंतःकरणामध्ये अंतःकरण अधिष्ठान चैतन्याचं प्रतिबिंब पडतं. जसा स्वच्छ भिंतीत प्रतिबिंब पडत नाही, आरसा स्वच्छ असतो म्हणून त्याच्यात प्रतिबिंब पडतं, त्याप्रमाणे अंतःकरण वृत्ती ही स्वच्छ असल्यामुळं त्या अंतःकरण अधिष्ठान साक्षी चैतन्याचं त्याच्यामध्ये प्रतिबिंब पडतं. आणि मग हे तिन्ही, बरोबर ना, 3 गोष्टी झाल्या. मग आता ते कोणाचं प्रतिबिंब आहे? चैतन्याचं. चैतन्य कसं आहे? ज्ञानरूप, आहे की नाही? आणि त्याचं जे प्रतिबिंबाचे धर्म असतात तेच बिंबामध्ये येतील की नाही? आपलं जे बिंबाचे धर्म असतात तेच प्रतिबिंबामध्ये येतील. त्यामुळं त्या साक्षी चैतन्याचं प्रतिबिंब अंतःकरण वृत्तीमध्ये पडलं की त्याला दुसरं एक नाव आहे. तो चैतन्याचा वृत्तीमध्ये पडलेला काय आहे? आभास, बरोबर ना? चैतन्याचा वृत्तीमध्ये पडलेलं प्रतिबिंब किंवा त्याला दुसरं नाव काय आहे? आभास. त्याला वेदांतामध्ये काय म्हणतात? चिदाभास. त्याचं नाव आहे चिदाभास. मग तो काय करतो? तो वृत्ती जाते आणि त्या घटाच्या आकाराची होते. अंतःकरण वृत्ती तिथे गेली की ती वृत्ती काय होते? घटाच्या आकाराची होते. घटाच्या आकाराची होते म्हणजे घटावर असणाऱ्या अज्ञानाच्या आवरणाचा भंग करते. आणि त्या वृत्तीमध्ये चिदाभास आहे की नाही? जिथं जिथं अंतःकरणाची वृत्ती तिथं तिथं चिदाभास, आहे की नाही? मग तो चिदाभास काय करतो? हा घट आहे असं ज्ञान करून देतो. कारण तो का ज्ञान करून देतो? तो चैतन्याचा आहे, बरोबर ना? तो कोणाचा आहे? चैतन्याचा प्रतिबिंब आहे. त्यामुळे ते आपल्या जे बिंबाची लक्षणं असतात तीच प्रतिबिंबाच्या ठिकाणी असतात. म्हणून तो चिदाभास अयम घटा हा घट आहे असं ज्ञान करून देतो. लक्षात आलं का? पुन्हा सांगतो. मग हा घट आहे म्हणजे घटाचं ज्ञान झालं की नाही आपल्याला? घटाचं ज्ञान कोणी करून दिलं? चिदाभासाने. आणि चिदाभास जेव्हा घटाच्या आकाराचा झाला, आपलं ते अंतःकरणाची वृत्ती जेव्हा घटाच्या आकाराची झाली तेव्हा त्या वृत्तीमध्ये असणारा चिदाभासही घटाच्या आकाराचा झाला आणि त्या चिदाभासाने त्या घटाचं प्रकाशन केलं म्हणजे ज्ञान करून दिलं. काय? हा घट आहे असं ज्ञान करून दिलं. म्हणजे बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती किंवा घट ज्ञानाची रीती. पुन्हा सांगतो की पहिल्यांदा काय होतं? अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारा घटादी देशापर्यंत जाते. त्या घटावर 2 आवरणं असतात. एक अंधकाराचं आवरण आणि दुसरा अज्ञानाचं आवरण. पैकी घटावर असणारं अंधकाराचं आवरण हे प्रकाशाच्या साह्याने निवृत्त होतं आणि त्याच्यावर असणारं अज्ञानाचं जे आवरण आहे ती वृत्ती काय करते? तिथं जाऊन घटाच्या आकाराची होते. म्हणजे ती वृत्ती त्या घटाच्या अज्ञानाच्या आवरणाचा भंग करते. आणि आता घटाचं ज्ञान वृत्ती नाही करून देत. त्या वृत्तीस्थ म्हणजे वृत्तीमध्ये असणारा चिदाभास हा त्या घटाचं
ज्ञान करून देतो, अशी बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती आहे. आता हे झालं ना. तसा आत्मा जो आहे तो बाहेर आहे का आत आहे? तो आत आहे. त्या अंतःकरणाचं अधिष्ठान चैतन्य आहे. आपल्याला जे काही संसार रूपी अनर्थ प्राप्त झालेला आहे, म्हणजे जे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तारे कृपया अपारे पाही मुरारे. किती वेळा जन्मायावे किती व्हावे फजित, अशा प्रकारचा असणारा जो संसार आहे की नाही, म्हणजे जन्म मरण स्वरूप असणारी जी दुःख परंपरा, त्या दुःख परंपरेला कारण कोण आहे? आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचं अज्ञान. त्याने लिहिलं आपुला आपण पेया विसर्व जो धनंजया तेची रूप या अज्ञानाशी. आपल्याला आपल्या स्वरूपाचा विसर पडला आणि त्यामुळं आपल्याला मी आत्मा आहे याचा विसर पडला, त्याचा अज्ञान आहे आणि म्हणून या अज्ञानाचं कार्य हा सगळा संसार आपल्याला प्राप्त झाला. आता जर आपल्याला या संसाराची निवृत्ती करायची असली तर कारण नाशात कार्यनाशा. कारणाचा नाश केला तर काय होईल? कार्याचा नाश होईल. मग आपलं संसाराचं कारण कोण आहे? अज्ञान. त्या अज्ञानाची आपल्याला निवृत्ती केली पाहिजे. आणि कोणाचं अज्ञान आहे? आपल्याला आत्मस्वरूपाचं अज्ञान. त्या आत्मस्वरूपाच्या अज्ञानाची निवृत्ती करायची. त्याला साधन काय आहे? आत्मस्वरूपाचं ज्ञान. त्या ज्ञानाने अज्ञानाची निवृत्ती होते. अगोदर आत्मस्वरूपाचं ज्ञान होईल का अगोदर आत्म्याच्या अज्ञानाची निवृत्ती करायची? आता या ठिकाणी आता सूर्योदय झाला तर अगोदर अंधार गेला की अगोदर प्रकाश आला? का प्रकाशाचं येणं तेच अंधकाराचं जाणं आहे? का प्रकाशाचं येणं आणि अंधकाराचं जाणं हे युगपत घडतं? युगपत घडतं, एकाच कालामध्ये घडतं. तसं अज्ञानाची आपल्याला निवृत्ती करायची, अज्ञानाची निवृत्ती आणि आत्म्याच्या ज्ञानाची प्राप्ती करायची. बरोबर ना? म्हणजे आपल्याला ज्ञान कोणाचं झालं पाहिजे? आता आत्म्याचं ज्ञान झालं पाहिजे. आत्म्याच्या ज्ञानाने काय होईल? आत्मस्वरूपाच्या अज्ञान आवरणाचं निवृत्ती होईल. बरोबर ना? मग आता काय करायचं? आत्म्याचं ज्ञान करून घ्यायचं. बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती आपण पाहिली, तशीच आता आत्मज्ञानाची रीती पाहिजे आहे की नाही? आत्म्याचं ज्ञान कसं करून घ्यायचं? तर आत्मज्ञानाची रीती थोडीशी वेगळी आहे. तर त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं, चांगलं लक्षात घ्या. आता आपल्याला आत्मज्ञानाची रीती जाणून घ्यायची. तर आत्म्याचं ज्ञान कसं होतं त्याच्या अगोदर दुसरं एक गोष्ट सांगतो. म्हणजे दुसरं एक समजावून घ्या की ह्या खोलीमध्ये एक घट आहे. बरोबर ना? आणि त्या घटाच्या खाली एखादा पदार्थ आपण दुसरा कोणता तरी झाकून ठेवला आहे की, म्हणजे घटाने तो पदार्थ झाकून ठेवला. आता आपल्याला संध्याकाळची वेळ आहे आणि त्यावेळेला त्या पदार्थाचं ज्ञान करून घ्यायचं किंवा दिवसा जरी त्या पदार्थाचं ज्ञान करून घ्यायचं म्हटलं तर काय करावं लागेल? एक पदार्थ आहे त्याच्यावरून घट झाकलेला आहे, तर आपण पहिल्यांदा काय करणार? काठीनं तो घट फोडणार आहे की नाही? घट फोडला की जो पदार्थ आहे तो पदार्थ कुठे? अंधकारात आहे की नाही? तो पदार्थ अंधारामध्ये एक पदार्थ ठेवला, त्याच्यावर घट झाकण ठेवला. तर आपण काय करतो? पहिल्यांदा घट फोडू आणि त्या पदार्थाचं ज्ञान करायचं झालं तर काय करायला लागेल? आपल्याला दिवा किंवा बॅटरी आहे की नाही? बॅटरीनं त्या पदार्थाचं ज्ञान करून घेऊ. आता समजा एखादा पदार्थ आहे तर तो पदार्थ असा आहे की दिवा आहे आणि दिवा ठेवला आपण आणि दिव्यावर घटाचं झाकण ठेवलं. मग अशा वेळेला आपल्याला तो दिवाचं ज्ञान करायचं झालं तर काय करावं लागेल? घटाच्या आवरणाचा भंग करावा लागेल आणि दिव्याचं ज्ञान करून घेण्यासाठी दुसरा दिवा न्यावा लागेल आहे की नाही? तर दिव्याचं ज्ञान करून घेण्यासाठी गरज नाही, दुसरं कशाची गरज नाही. हे लक्षात आलं ना? हे जसं व्यवहारात आहे तसंच इथं आता आत्म्याच्या ज्ञानाविषयी. आत्म्यावर आवरण कशाचं आहे? अज्ञानाचं. मग आपल्याला काय करावं लागेल? अंतःकरणाची वृत्ती जी आहे ती आत्म्याचं ज्ञान करून घ्यायची. बरोबर आहे ना? मग ती अंतःकरणाची जी वृत्ती आहे ती वृत्ती काय कार्य करेल? फक्त आत्मस्वरूपाचं असणारं जे अज्ञान, त्या अज्ञानाच्या आवरणात जसं त्या काठीने घट फोडला तसं वृत्ती काय करेल? फक्त अज्ञान आवरणाचा भंग करील आणि त्याच्यामध्ये असणारा जो आत्मा आहे त्या अज्ञानाने आच्छादित झालेला, आवृत्त झालेला जो आत्मा आहे तो आत्मा कसा आहे? आपण कालच पाहिलं, स्वयंप्रकाश. मग त्याचं ज्ञान करून घेण्यासाठी काही गरज आहे का आपल्याला दुसरं कोणत्या पदार्थाची? तो स्वयंप्रकाश आहे दिव्याप्रमाणे आहे की नाही? तर बघा, जेव्हा वृत्ती, चांगलं लक्षात घ्या, आता वृत्ती जेव्हा त्या घटादी देशापर्यंत जाते आणि घटाच्या आकाराची होते, अज्ञानाच्या आवरणाचा
भंग करते त्याला काय म्हणतात वृत्ती व्याप्ती आहे की नाही. वृत्ती घटाकार त्याला काय म्हणतात वृत्ती व्याप्ती. आणि ज्या वेळेला त्या घटाचं ज्ञान करून देतो तो कोण देतो करून चिदाभास. मग चिदाभास काय करतो ती वृत्ती जशी घटाकार होते तर त्या वृत्तीमध्ये चिदाभास आहे की नाही तोही घटाकाराला प्राप्त होतो. मग जेव्हा चिदाभास घटाकाराला प्राप्त होतो त्याला काय म्हणतात फलव्याप्ती. फल हा दुसरं एक महत्वाचं राहिलं. फल कुठून शब्द आला तर चिदाभासाचं दुसरं नाव काय आहे फल. या आता येईल तुम्हाला पुढं. चिदाभासाचं दुसरं नाव काय फल. म्हणजे चिदाभास त्या आकाराचा होतो म्हणजेच काय होतं फल त्या आकाराचं होतं म्हणजे फल त्या घटाला व्याप्त. म्हणजे याचा अर्थ काय वृत्ती त्या पदार्थाच्या आकाराची होते किंवा वृत्ती अज्ञान आवरणाचा भंग करते त्याला म्हणतात वृत्ती व्याप्ती. बरोबर आहे ना. आणि जेव्हा वृत्ती त्या ठिकाणी आत्म्याच्या अज्ञान आवरणाचा भंग करते त्याला काय म्हणायचं वृत्ती व्याप्ती. बरोबर आहे ना वृत्ती व्याप्ती. पण त्या ठिकाणी चिदाभास जो आहे तो चिदाभास आहेच का नाही जिथं जिथं वृत्ती तिथं तिथं चिदाभास. मग त्या चिदाभासाची आता आत्मा कसा आहे खाली अज्ञान आवरणाचं भंग केल्यावर आत्मा स्वयंप्रकाश आहे. मग त्याचं प्रकाशन करण्यासाठी चिदाभासाची गरज आहे का. चिदाभासाचं दुसरं नाव काय आहे फल. म्हणजे फलाची आवश्यकता आहे का नाही. मग फलव्याप्ती आहे का नाही. म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान करण्यासाठी गरज काय फक्त अज्ञान आवरणाचा भंग. त्याच्यासाठी आवश्यकता कोणाची वृत्तीची. वृत्तिस्थ असणाऱ्या चिदाभासाची आवश्यकता आहे का आत्म्याचं ज्ञान करून घेण्यासाठी नाही. कारण आत्मा कसा आहे ज्ञानस्वरूप स्वयंप्रकाश आहे. बर आत्म्याची गरज नाही का वृत्तिस्थ असणाऱ्या चिदाभासाची किंवा फलाची आत्म्याचं ज्ञान करून घेण्यासाठी गरज नाही का वृत्तीमध्ये चिदाभासच नाही गरज नाही. जिथं जिथं वृत्ती आहे तिथं तिथं चिदाभास आहे. एक मनुष्य 12 वाजता दिवा हातात घेऊन चालला होता. त्याला विचारलं का हो दिवा घेऊन कुठं चालले तर त्यांनी सांगितलं मला जरा सूर्याचं दर्शन घ्यायचंय. हा सूर्याचं दर्शन घेण्यासाठी दिव्याची गरज आहे का नाही. का दिवा असून नसून सारखाच आहे असून नसून सारखा का सूर्यप्रकाशापुढे तो अभिभूतच होऊन जातो जवळजवळ दबूनच जातो ऐक नाही नगण्य होतो. तसा हा चिदाभास कोणाचा आहे चैतन्याचा. आज चैतन्याचा स्वयंप्रकाश चैतन्याच्या प्रकाशामुळे चिदाभासाची काय टीम तिथं काय काय लागणार आहे त्याचं. तर याला म्हणायचं की फलव्याप्ती. मग जर घटाचं ज्ञान करून घ्यायचं असलं तर वृत्ती व्याप्तीची गरज आहे आणि वृत्तीस्थ चिदाभासाची म्हणजे फलव्याप्तीचीही गरज आहे. आणि ते जर ब्रह्माला आत्म्याला जाणायचं असेल तर आत्मा स्वयंप्रकाश असल्यामुळं तिथं फक्त काय करावं लागेल वृत्ती व्याप्तीची आवश्यकता आहे फलव्याप्तीची आवश्यकता नाही. कारण तो आत्मा कसा आहे स्वयंप्रकाश आहे. बाबुळीची सारावी हाते वाचून पाणी थव असे आहे ते. शेवाळ दूर केलं का पाणी आहे. अज्ञानाचा आवरणभंग केला की आत्मा स्वयंप्रकाशत्वाने आहे. तो सर्वांचं प्रकाशन करतो. त्याच्या प्रकाशनासाठी कोणाची आवश्यकता नाही. याला काय म्हणायचं फलव्याप्तीची आवश्यकता नाही. बरोबर ना. मग आता आपलं काय आलं ना लक्षामध्ये एवढं. आता बघा बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास. बुद्धी त्याला जाणत नाही. असं जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा कशी न जाणे फलव्याप्तीने न जाणे. आणि जाणे म्हणजे काय वृत्ती व्याप्तीने जाणे. वृत्ती व्याप्तीने बुद्धी जाणे आणि फलव्याप्तीने न जाणे. बुद्धी जाणे आणि न जाणेही त्यास. आता एवढे विकल्प आपले अजून राहिला का एखादा राहिला असला तर सांगा. तर या ठिकाणी आपण पाहिलं बुद्धी कशी जाणे आत्मत्वाने जाणे ऐके नाही आणि भिन्नत्वाने न जाणे. लक्षार्थाने जाणे वाच्यार्थाने न जाणे. शक्तिवृत्तीने न जाणे लक्षणावृत्तीने जाणे. वृत्ती व्याप्तीने जाणे वृत्ती व्याप्तीने जाणे फलव्याप्तीने न जाणे. अशा प्रकारचं म्हणायचं की असे शब्द जरी आपल्याला न कळता जरी आपण म्हणायला लागलं तर लोक विद्वानही म्हणतात. लगेच एवढं जरी पाठ केलं तर लोक म्हणतात फार मोठा अभ्यास आहे याच्यामुळे. शिवाय लोकांना सांगायचं आपल्याला कळलं नाही हे नाही सांगायचं म्हणजे हे तुमच्या लक्षात येणार नाही. त्याच्यासाठी आम्हाला खूप अभ्यास करावा लागेल. जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच्यास. अजून सांगतात तो परमात्मा कसा आहे अपार आहे. म्हणजे त्याला अपार म्हणजे त्याचा पार लागत नाही. पार लागत नाही म्हणजे कोणती त्याला मर्यादा
किंवा त्याला परिच्छेद येत नाही. अजून काही शंका असल्या तर विचारा, तर मग सांगतो. हे वृत्तीरत्नावली नावाची एक टीका आहे ह्या विचारसागरावर. आता एक आपल्याकडे वृत्ती काय विचारसागर दर्पण म्हणून एक त्याच्यावर आणखीन एक टीका आहे, आणि ही संस्कृत टीका आहे. पण काही शंका नसताना उपस्थित केल्या तर मग आणखी आपल्याला अवघड होतं. हे आपल्याला समजून घ्यायचं. शंका आली तर मात्र विचारा निश्चित. तर हां हां हो होय. नाही नाही नाही, वृत्ती फक्त अज्ञानाचं आवरण दूर करते, आणि वृत्तीस्थ चिदाभासच आहे त्या पदार्थाचं ज्ञान करून देतो. हा घट अयम घट आहे ज्ञान वृत्तीस्थ चिदाभासाला होतं. वृत्तीस्थ चिदाभासाला होतं. हा हा हा, मी घट जाणला हे जे ज्ञान आहे, घटम अहम अयम घटः, हे ज्ञान कोणाला होतं? चिदाभासाला. आणि हा घट मी जाणला हे ज्ञान कोणाला होतं? तर ह्या ज्ञानाचं प्रकाशन जे आहे ते सामान्य चैतन्याकडून होतं. म्हणजे सामान्य चैतन्याच्या अधिष्ठानावर हा सगळा व्यवहार घडतो, परंतु तो व्यवहार त्या सामान्य चैतन्याला माहीत नाही. त्याच्या वाचून होत नाही, पण तो काही करीत नाही. घटम अहम जानामी, हा घट मी जाणला. पहिल्यांदा काय झालं? मी घट जाणत नाही, आणि नंतर काय म्हणतो? मी घट जाणला. तर ते जाणणं आणि न जाणणं या दोन्हींचे प्रकाशक जे मूलभूत चैतन्य आहे ते कुटस्थ द्वीपामध्ये त्याचं चिंतन पंचदशीमध्ये केलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला सध्या लागूपुरता उतारा एवढाच घ्यायचा की घट हा घट आहे हे ज्ञान कोणाला झालं? चिदाभासाला झालं. हा घट आहे हे ज्ञान चिदाभासाला झालं. आणि ते कसं झालं? वृत्तीव्याप्तीने झालं का फलव्याप्तीने झालं? हा घट आहे हे जे फलव्याप्तीनं म्हणजे चिदाभासाला झालं, परंतु सगळा व्यवहार घडला कसा? अयम घटा, हा घट आहे हे व्यवहार घडण्यासाठी वृत्तीव्याप्ती लागली की फलव्याप्ती लागली? वृत्तीव्याप्ती पण लागली. अज्ञानाचं आवरण दूर करण्यासाठी वृत्ती पण लागली, आणि हा घट आहे हे ज्ञान करून देण्यासाठी चिदाभास पण लागला. चैतन्याचा आभास आहे की नाही, अधिष्ठान चैतन्याचा आभास हा पण लागला. या ठिकाणी आम्ही म्हणतो, तुम्ही म्हणाल घटज्ञानामध्ये चिदाभास लागला आणि आत्मज्ञानामध्ये का लागला नाही? त्याचं कारण आत्मा स्वयंप्रकाश आहे, घटादी पदार्थ स्वयंप्रकाश नाही, म्हणून त्यांचं प्रकाशन करण्यासाठी चिदाभासाची आवश्यकता आहे. इथं चिदाभासाची आवश्यकता नाही. जसं सूर्यप्रकाशापुढं पंथी ही काय आहे? आभिभूत होणारी निस्तेज आहे, नाही की नाही? तर त्याप्रमाणे या स्वयंप्रकाश आत्म्याच्या पुढं हा चिदाभास काय आहे? अत्यंत अल्प प्रकाशवान असा आहे, आभिभूत होणारा आहे. म्हणून त्या ठिकाणी वृत्तीव्याप्तीची आवश्यकता आहे, फलव्याप्तीची नाही, आहे की नाही? असं झालं की मग बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास. आणि पुढे सांगतात, तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. अशा प्रकारचा अपार म्हणजे ज्याला अपार शब्दाचा अर्थ केलाय निरतिशय महत. निरतिशय महत म्हणजे त्याच्यासारखा, परमात्म्यासारखा दुसरा कोणी नाही, आणि त्याच्यापेक्षा अधिक कोणी, त्याच्यापेक्षा अधिक व्यापक कोणी नाही. तर त्याचाच अर्थ पुन्हा देश काल परिच्छेद रहित असा परमात्मा हे अपार आहे. आणि पुन्हा शुद्ध आहे. शुद्ध म्हणजे काय? काल परवा सांगितलं होतं, शुद्ध आहे, निर्मल आहे. म्हणजे काय? माया आणि मायेचं कार्य यांनी अस्पर्शित, अचुंबित. म्हणजे माया आणि माया कार्याचा त्याच्याशी यत्किंचितही संबंध नाही, असा तो शुद्ध आहे. असं हे सगळं वर्णन कोणाचं झालं? असा परमात्मा. हे सगळे वर्णन काय? जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नामरूपास, बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास, तो अपार शुद्ध. अशा प्रकारचा अपार आणि शुद्ध असणारा अपार शुद्ध परमात्मा. हे सगळं वर्णन कोणाचं केलं? परमात्म्याचं. आणि हे वर्णन सगळं आपल्याला जो शब्दाने परोक्ष झालं का याचं अपरोक्ष झालं? परोक्ष झालं. हे वर्णन कोणाच्या द्वारा आपण हे एवढं चिंतन केलं? तर श्रुती वचनाच्या द्वारा. श्रुतीमध्ये परमात्म्याला असं म्हटलेलं आहे. ही सगळी विशेषणं कोणाची आहेत? परमात्म्याची. की जो परमात्मा आपल्याहून भिन्न असून श्रुतीनं त्याचं वर्णन केलेलं आहे. परमात्मा असा आहे, असा आहे, किंवा असा नाही, असा नाही. श्रुती दोन प्रकारे वर्णन करते.
परमात्मा सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं वर्णन केले. परमात्मा सत्य स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, अनंत आहे, हे वर्णन केलं. त्याला म्हणतात विधिमुखाने. असं आहे, असं आहे, असं जे वर्णन त्याला काय म्हणायचं, विधिमुखाने श्रुतीनं केलेलं वर्णन. आणि श्रुती कधी कधी म्हणते अस्थूलम अननु, म्हणजे हा असा नाही, असा नाही. परमात्मा स्थूल आहे का, नाही. सूक्ष्म आहे का, नाही. उत्पन्न होणार आहे का, नाही. नाश होतो का, नाही. परमात्मा असा नाही, असा नाही, असं श्रुती त्याला म्हणतात निषेधमुखाने वर्णन. श्रुती कधी विधिमुखाने वर्णन करते, कधी निषेधमुखाने वर्णन करते. मग अशा प्रकारचं जे वर्णन आहे निषेधमुखाने श्रुतीनं जास्त वर्णन केले, त्याला काय म्हणतात, श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे. परमात्मा असा नाही, असा नाही, असं सांगते. आणि परमात्मा कसा आहे याविषयी श्रुतीला काही बोलताच येत नाही. श्रुतीला बोलताच येत नाही. याच्यासाठी तो कोणता न्याय म्हणतात, त्या कुमारीचा नाही, तो तर आहे दुसरा, जैसे न सांगणेवरी बाळापतीशी रूप करी, तैसे बोल निमाले पणे विवरी अचर्चाते. बघा, जरी आपण विचार सागर शिकलो, काही जरी शिकलो, तर शब्दाने परमात्म्याला दाखवता येणार नाही. ही एक गोष्ट आपल्या लक्षात. भगवान परमात्मा हा कोणाही प्रमाणा ओ निधिमा, तो कोणालाही विषय होत नाही परमात्मा. कारण इथं वरलेलं ना की तो परमात्मा बुद्धी न जाणे. बुद्धी न जाणे याचा अर्थ तो कोणाला विषय होत नाही, जाणण्याचा विषय होत नाही. मग त्या परमात्म्याला सुद्धा जाणल्याशिवाय तर मनुष्य कृतार्थ होत नाही, आहे की नाही. ज्ञानविने एके उपाय करीशी जितुके, तितुका गुंफीची अधिके रुखीये. आणि ज्ञाना वाचून मोक्ष नाही, ज्ञानेविन मोक्ष नाही हा सिद्धांत. वेद बोले हात उभारुनी. मग अशी स्थिती तर आहे. मग त्याला जाणायचं म्हणजे कसं जाणायचं, तर याविषयी परमात्म्याचं ज्ञान करून दिलं पाहिजे. आणि परमात्म्याचं ज्ञान तर कोणीही करून देऊ शकत नाही. कारण परमात्मा एक तर सहज सांगतो, एक तर ते आपलं स्वरूपच आहे. आणि जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला विषय होत नाही. डोळा सगळ्या दुनियाला पाहतो, डोळा डोळ्याला पाहतो का, नाही, आहे की नाही. डोळा डोळ्याला पाहत नाही. मग कारण का बरं, डोळा पाहत नाही म्हणजे डोळा नाहीच का, आहेच आहे. पण आपल्याला डोळा पाहत नाही तरी आपला डोळा डोळ्याला दिसत नाही. आणि दुसरा मनुष्य म्हणला तुमचा डोळा तुम्हाला दिसतो का, नाही. मग तुम्ही आंधळे आहात, तर आम्ही म्हणतो आंधळे नाही का हो. मग कसं काय तुम्हाला डोळा दिसत नाही. अहो, डोळा डोळ्याला दिसेलच कसा, दिसणं हे डोळ्याचं काय आहे, स्वरूप आहे. आणि जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला दिसत नाही. आपलं मुख आहे, आपल्या ग्रीवास्त मुख आपल्याला नाही एखादा म्हटलं तर आपण नाही म्हणू का. तो म्हणजे अहो आरसा समोर नाही, मी सांगतो तुम्हाला नाही, तुमचं तुम्हाला दिसत नाही, मग नाहीच म्हणा ना. तर आपण काय त्याला उत्तर देऊ, तू हो म्हण नाही तर नाही म्हण, आम्हाला दिसो नाही तर न दिसो. आमचा निश्चय आहे की आमच्या ग्रीवास्त मुख हे आहेत. अरे वेड्या, ते जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला दिसत नाही, असा आपला निसंदेह आहे की नाही. आपण त्याचप्रमाणे आत्म्याविषयी असं निसंदेह. काही लोक म्हणतात तुम्हाला आत्मसाक्षात्कार झाला कसा, झाला का, आहे की नाही. अरे आत्म्याचा साक्षात्कार, आम्हाला एक घटापटासारखा जर आत्म्याचा साक्षात्कार झाला तर घट जसं विनाशी आहे, दृश्य हे नष्ट होणारे, तसा त्या आत्म्याचा काय उपयोग. आम्हाला कोण पाहिजे, अविनाशी. अरे आयम आत्मा अनुच्छित्ती धर्मा, असा आत्मा पाहिजे. आणि तो आत्मा आम्हाला दिसेल का, तो आम्हाला विषय होईल का, त्याचं प्रत्यक्ष होईल का, होणार नाही. कारण साक्षात्कार म्हणजेच कोण आहे, आत्मा. आणि त्या आत्म्याचा साक्षात्कार वेगळेपणाने होईल का, तर आत्माच मी ठरेल, आत्माच मी असं ठरणं, यालाच काय नाव, भाषा काय दिली, साक्षात्कार. तर असो, आता आत्म्याचं ज्ञान झाल्याशिवाय तर मनुष्याचं कल्याण होऊ शकत नाही आणि आत्म्याचं ज्ञान होण्याची सोय नाही, आहे की नाही. मग अशा वेळेला ते आत्म्याचं ज्ञान तर करून घ्यायचं कसं, तर याविषयी अशी पद्धत आहे की उदाहरण दिलं ज्ञानोबरायांनी की न सांगणेवरी बाळापतीशी रूप करी, तैसे बोल निमाले पणे विवरी अचर्चा ते. चांगलं लक्षात घ्या. एक नवीन लग्न झालेली मुलगी होती, तिच्या मैत्रिणी तिला भेटल्या. त्यांनी विचारलं की तुझा मालक कोणता, तर तिच्या मालकासहित त्याचे 4-5 मित्र समोर बसलेले होते. त्यावेळेला त्यांनी विचारलं की तुझा मालक कोणता, तिनं काही उत्तर दिलं नाही. नंतर तिने सांगितलं तो समोर बसलेला 1 नंबरला बसलेला, तो काही पॅन्ट शर्ट घातलेला, तुझा मालक आहे का, ती म्हणली नाही. दुसरा एक होता समोर, तो काही वेगळा कपडा घातलेला, तो नाही. तिसरा दाखवला, नाही. आणि नंतर तिच्या मालकाकडे जेव्हा बोट केलं तर त्यावेळेला म्हणजे तो आहे का, तर ती नाही म्हटली नाही.
आणि आयही म्हटली नाही. तिनं लाजेने मान खाली घातली आणि त्याचा अर्थ त्या मैत्रिणीने समजलं की याच्यामध्ये हिचा एकही मालक नाही, का तोच मालक आहे असं समजले, तोच 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 मालक आहे असं समजलं. मग ती बोलली का? बोलली का बरं? नाही बोलली का? का बोलल्यासारखीच झाली? कारण जे ज्ञान व्हायचं ते करून दिलं, ऐक नाही. तसं जी श्रुती आहे ती तुम्हाला परमात्मा असत आहे का? नाही म्हणते. जड आहे का? नाही म्हणते. दुःखरूप आहे का? नाही. द्वैतात्मक आहे का? नाही. त्याला देशकाल वस्तू परिच्छेद आहे का? नाही असं म्हणते. मग याच्या सर्वांच्या रहित असणारा परमात्मा आहे कसा? या सगळ्यांचा निराश केल्यानंतर खाली जे राहतं, ऐकी नाही बरोबर, शेवाळ गेल्यानंतर खाली काय राहतं? पाणी. तसं सर्वांचा निराश केल्यावर खाली जे राहतं तो परमात्मा आहे. मग हाच परमात्मा असं श्रुती, तिला म्हणलं हाच परमात्मा, तर श्रुती काही बोलत नाही त्याच्याविषयी, काही बोलता येत. कारण जे जे बोले ते ते नव्हे आणि होय ते न बोलवे. जे जे बोलायचं ते ते नाही आणि जे आहे त्याच्याविषयी बोलताच येत नाही. याला म्हणतात की ती जी श्रुती आहे ती या रीतीने सांगते की निषेध मुखाने सांगते. न इति न इति, असा नाही असा नाही असा सांगते. मग सगळ्यांचा निराश केल्यावर जे एक वस्तू राहते जिचा निराशच करता येत नाही, खाली ज्या सगळ्यांचा निराश करणारा तर राहतो की नाही खाली, तो कोण राहतो? मीच राहतो, आहे की नाही. मी सगळ्यांचा न इतीने केला का मीच नाही, मी आहे म्हणून तर सगळ्यांचा निराश केला, आहे की नाही. आता मी नाही असं कोणता काळ आहे किंवा असं कोणाला नाही मी नाही असं कोणाला आहे काय हो? आपण कधीतरी कोणाला विचारतो का काय हो माझा मी मला विसरेल बरं का, माझा मी हरवलो बरं का. आपली माऊली म्हणतात ना की तो माणूस कोणता वेडा ठरला ना, काय कोणी एक भ्रमलेपणे आणि मी तो नव्हे का चोरलो म्हणे, ऐसा नाथीला छंद अंतकरणे घेऊन ठासी अशा ठाके. अशा प्रकारची स्थिती. म्हणजे आपण जे आपलं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाचं वर्णन करताना, आत्मस्वरूपाचं वर्णन करताना श्रुती काय करते? नेती नेती असं निषेध मुखाने सांगते. आणि सगळ्यांचा निषेध केल्यावर खाली जे राहतं त्याला काय म्हणतात? आत्मा. ते कळण्यासाठी आता काही बोलावं लागत नाही. सांगणे पुसणे दोन्ही नाही अशी त्याची स्थिती आहे. म्हणून आणि मग तुम्ही म्हणले पण श्रुतीमध्ये काय निषेध मुखाने सांगितलं का? आताच आपण सांगितलं काही ठिकाणी काय म्हटलंय? सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. आता हे विधिमुखाने सांगितलं का नाही? आत्मा सत्य आहे, आत्मा अनंत आहे, आत्मा ज्ञान स्वरूप आहे असं सांगितलं की नाही. मग याचा अर्थ तो ज्ञान स्वरूप आहे असं तर म्हणतात. आहे मुखाने सांगितलं की नाही, विधिमुखाने सांगितलं तर माऊली म्हणतात तसं श्रुतीचं तात्पर्य नाही. श्रुती खरं कशाने सांगते? निषेध मुखाने संपूर्ण मायेचा आणि माया कार्याचा निराश करून खाली राहिलेलं जे ते अधिष्ठान ब्रह्म आहे. आणि ते ब्रह्म कोण आहे? तत्त्वमसी, ते तूच आहेस असं श्रुतीच्या द्वारा ज्ञान होतं. आता आपलं चिंतन हे चाललंय, श्रुती कशाला म्हणते सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म? विधिमुखाने सांगितलं की नाही. ते म्हणतात तसं नाही, श्रुतीचं मनोगत वेगळं आहे. त्यांना असं सांगायचंय की श्रुती काय करते? फक्त जे ब्रह्म कसं आहे, असत आहे का त्रिकालाबाधित सत आहे? त्रिकालाबाधित सत आहे. मग असत नाही हे सांगण्यासाठी त्याला काय म्हणते? सत आहे. ब्रह्म जड आहे का? नाही. परमात्मा जड आहे का? नाही. हे सांगण्यासाठी काय म्हणते? चेतन आहे म्हणते. परमात्मा दुःखरूप आहे का? दुःखरूप नाही म्हणून सांगण्यासाठी काय म्हणते? सुखरूप आहे. माऊली त्याचं वर्णन करतात काय? असताची व्यावृत्ती सत म्हणो आले श्रुती. काय? जडाची व्यावृत्ती चिद्रूप आयसे. जडापासून त्याला वेगळं करण्यासाठी त्याला चित म्हणलं. का चित शब्दाचं ते वाच्य आहे. चित म्हणलं का त्याचा वाच्यार्थ आहे का? चितचा लक्ष्यार्थ आहे, तो लक्ष्यार्थ आहे. मग चित शब्दाचा तरी वाच्य परमात्मा आहे का? आनंद शब्दाचा वाच्य परमात्मा आहे का? नाही. मग याचा अर्थ तो परमात्मा जो आहे त्याचं विधिमुखाने जे वर्णन आहे ते कशासाठी आहे? फक्त अस जड दुःख द्वैत यांची व्यावृत्ती करण्यासाठी, यांच्यापासून वेगळं काढण्यासाठी. नाही तर तुम्ही म्हणणार की सत्पदाचा तो वाच्य आहे का? चितपदाचा वाच्य आहे का? नाही. तो सत्पदाचं देखील काय आहे? लक्ष्य आहे. सत्पद ते ब्रह्म, चितपद ते माया, आनंदपदी जया म्हणती हरी. आपण जर हे विचारसागराचं, वृत्ती प्रभाकराचं, पंचदशीचं चांगलं चिंतन केलं तरच खरं आपल्याला हरिपाठाचे किंवा गाथेच्या अभंगाचे ओव्यांचे अर्थ चांगल्या प्रकारे कळतात. म्हणजे आपल्याला संत वाङ्मयाचं चिंतन करायचं झालं तरी हा ग्रंथ त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने निसंदेह करणारं असं चिंतन करून देतो. पण फक्त त्याच्यामध्ये वेशीवर दरोडा पुढं बसून घालू नये. तर
असं सांगतात की अशा प्रकाराने त्याला हे सच्चिद आनंद हे जे शब्द आहेत हे काय करतात असत जड दुःखाची व्यावृत्ती करून देतात. आपलं चिंतन काय चाललं होतं की असा असणारा जो परमात्मा त्या परमात्म्याचं ज्ञान श्रुती करून देते. ती कधी विधिमुखाने सांगते तर कधी निषेधमुखाने सांगते. विधिमुखाने जरी सांगितलं तरी ती खऱ्यासाठी कशासाठी सांगते की ह्या असत जड दुःखादिकांची व्यावृत्ती करण्यासाठी सांगते आणि लक्षार्थाने त्याचं ज्ञान करून देते. आता शुद्ध शब्दाचं एक पाहिलं होतं की शुद्ध म्हणजे माया आणि माया कार्याशी संबंध नाही असा असणारा जो परमात्मा, असा परमात्मा असं वर्णन केलं. ठीक आहे ना, असा परमात्मा. आता एक चिंतन थोडं करायचं ते असं की याच्यामध्ये एवढी विशेषण आहे की नाही. विशेष्य कोण आहे तो परमात्मा आणि त्याची विशेषणे कशी आहे. तो परमात्मा आनंद रूप आहे, सत्य आहे, प्रकाश आहे, विभू, नामरूपाला आधार, बुद्धी त्याला जाणते आणि न जाणते, तो अपार, तो शुद्ध असा परमात्मा. एवढी विशेषणे द्यायची काय गरज होती. तो आनंद म्हटलं तरी चाललं असतं ना, तो प्रकाश म्हटलं तरी चाललं असतं. एवढी विशेषणं दिली कशासाठी. बरोबर आहे ना शंका आहे की नाही याच्यामध्ये. आता हे महाराज आहेत तर लोकांनी काय नाव आहे हा सत्यवान महाराज. तर म्हणजे सत्यवान महाराज कोणते म्हणजे मफलर घेऊन पुढच्या रांगेत बसलेत ते झालं की नाही. आपल्याला पुढच्या रांगेतील मखमलधारी असं विशेषण दिलं म्हणजे त्यांचं ज्ञान. हा तुम्ही नका तसं करू. त्यांनी आम्ही सांगू काळी मफलर धारण केलेले असं त्याच्या व्यावृत्तिक. तर अशा प्रकाराने आपण सांगितलं. मग पुन्हा त्यांच्या डोक्यात टोपी, त्यांना उभा गंध आहे, अनेक एवढी लक्षणाची गरजच आहे का असं वाटतं आहे की नाही. एवढे ज्ञान व्हायला विशेषण देऊन काय करायचं इतरांपासून त्या पदार्थाचं ज्ञान करून दिलं पाहिजे. तसं परमात्म्याचं ज्ञान करून द्यायचं. जर तुम्ही सांगितलं असं केवळ सत्यच आहे, केवळ तो परमात्मा आनंद स्वरूप आहे, नसतं का ज्ञान झालं. एवढी विशेषणाचा प्रयोग परमात्म्यासाठी श्रुतीनं का केला किंवा ह्या ग्रंथामध्ये मंगलाचरण करताना निश्चलदाजींनी मूळ ग्रंथकारांनी तरी का केला. अशा प्रकारचा थोडा विचार आहे. तो काही जास्त करायचा नाही, थोडक्यामध्ये लक्षात घ्या. तर आपण म्हणतो की परमात्मा जो आहे तो परमात्मा जो आनंद सत्य असं सांगितलं ना. आनंद केल्यावर सत्याची गरज आहे का असं आपल्याला वाटेल. तर थोडक्यात लक्षात घ्या सांगू ना. आता हे लक्षात आलं ना बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्याच चांगलं चांगलं लक्षात आलं म्हणजे पर जीव जाईपर्यंत लक्षात आलं. जीव जाईपर्यंत नाही जीवत्व जाईपर्यंत लक्षात आलं पाहिजे. हा जीव भाव माझा खोटा आहे, मी ब्रह्मच आहे असं झालं का मग ते चांगलं लक्षात आलं आहे की नाही. मग ते पक्क लक्षात आलं. तर बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्याच अपार शुद्ध परमात्मा मी त्याचे. आता शंका अशी की एवढी विशेषणं त्या परमात्म्याला दिली का श्रुतीनं आहे की नाही. श्रुती माऊलीनं वेदाने एवढी विशेषणं परमात्म्याला का दिली तर एवढी देण्याची आवश्यकताच आहे म्हणून दिली आहे की नाही. पहिले तर काय नाही तुम्ही कशाला दिली असं नाही. ज्या अर्थी श्रुतीने दिली त्या अर्थी काय आहे श्रुतीनं दिली त्या अर्थी तीच सत्य आहे. आणि आपण काय केलं पाहिजे तिच्या अनुकूल चिंतन केलं पाहिजे. आई 150 किलोमीटर माग का आली असा विचार नाही करायचा, पुढं का गेली नाही आहे की नाही. तसं श्रुतीनं ज्या अर्थी सांगितलं तर तिकडंच आपलं ज्या अर्थी सांगितलं ते बरोबर आहे. मग आपण तशाच प्रकारचं श्रुतीमतच तर्कोनुसंधीयता श्रुतीला अनुकूलच अशा प्रकारचे तर्क आपण केले पाहिजे. तसंच चिंतन त्याला अनुसरून करायचं. ते कसं करायचं ते सांगतात. वेळ झालाय का घेऊ का थोडं एक दिशा म्हणून घ्या म्हणजे काय आता पुन्हा त्याचं आणखी वाढायला नको म्हणून आता लागलेली तर आताच पटकन घ्या नाही तर उद्या परत पाहू. जो आनंद सत्य आनंद आपण पाहिला. आनंद कशाला म्हणतात जो परम प्रीतीचा विषय असतो तो आनंद रूप. ज्याच्यावर सर्वात अधिक प्रेम त्याचं काय आहे ते तो पदार्थ आनंद रूप. सर्वात अधिक प्रेम आपलं कोणावर आहे आपल्या स्वतःवर आत्म्यावर आहे का आपल्या पुत्रावर आहे का पुत्राच्या मित्रावर आहे का घरावर आहे का आपल्यावरच आहे का इतरांसाठी आपल्यावर आहे का आपल्यासाठी इतरांवर आहे आपल्यासाठी इतरांवर आहे. आता आमच्या पंचदशीमध्ये हेच चिंतन चाललेलं आहे. तर तत्प्रेमात्मार्थम तर इतर प्रेम जे ते कशासाठी आत्म्या
साठी आहे का त्या पदार्थावरच्या प्रेमासाठी आत्म्यावर प्रेम आहे का आत्म्यासाठी त्याच्यावर प्रेम आहे आत्म्यासाठी त्याच्या हे निश्चित आहे ना म्हणून आनंद आपण पाहिलं निरतिशय काय परमप्रीती विषयत्वात आनंद रूप हा आत्म्यावर सर्वात जास्त प्रेम असल्यामुळे आनंद रूप त्याला म्हणतात निरतिशय आनंद रूप निरतिशय म्हणजे त्याच्यासारखं प्रेम कोणावर नाही आणि त्याच्यापेक्षा अधिक कोणावर नाही त्याला म्हणतात निरतिशय प्रेम असं तर आत्मा हा आनंद रूप आहे मग आता निरतिशय प्रेमाचा विषय असल्यामुळं एवढंच तुम्ही म्हटलं असं निरतिशय प्रेमाचा विषय असल्यामुळं आनंद रूप ते म्हणतात पुन्हा आनंद सत्य का म्हटलं तर सत्य म्हणजे असत्य शब्दाचा अर्थ काय केला आपण त्रिकालाबाधित म्हणजे सत्य शब्दाचा अर्थ काय केला नित्य असा अर्थ केला सत्य शब्दाचा अर्थ तिन्ही कालात ज्याचा बाध होत नाही असं नित्य वस्तू तर इथं आनंद सत्य का म्हटले केवळ आनंद म्हणून भागणार नाही का ते म्हणतात अहो आनंद जर म्हटलं तर आपल्याला आत्माचा आनंद रूप आहे विषयात आनंद नाही का मिळत आपल्याला विषयातही आनंद आपल्याला मिळतो आणखीन दुसरं सांगतात दुसरं एक आहे की नैयायिक जे दर्शनकार आहे न्याय दर्शन त्या न्याय दर्शनामध्ये आत्म्याच्या ठिकाणी आनंद नावाचा गुण मानलेला आहे की जो गुण कधी असतो आणि कधी नसतो मग आनंद शब्दाने जर केवळ आम्ही आनंदच म्हटलं असतो तर तुम्ही काय घेतलं असतं आनंद म्हणजे विषयाच्या ठिकाणी मिळणारा आनंद आणि मग त्या आनंदाचा आपण काय करावं भोग घ्यावं विषय भरपूर संपादन करावं आम्हाला ते सांगायचं होतं का नाही तुम्ही असा काहीतरी अर्थ घेऊ नये म्हणून आम्ही त्याला कोणतं विशेषण जोडलं आनंद सत्य आता नित्य आनंद जो आत्मा आहे ते सांगतात का झोपेमध्ये आत्मा कसा असतो जड होऊन पडलेला असतो म्हणजे आणि जेव्हा तो त्याच्या ठिकाणी त्याला अनुकूल विषयाचा संबंध येतो त्यावेळेला त्या आत्म्याच्या ठिकाणी आनंद गुण उत्पन्न होतो असं कोण म्हणतात नैयायिक म्हणतात तसा आनंद आहे का आम्हाला सांगायचा आहे का आमचा आनंद कसा आहे आनंद सत्य सत्य म्हणजे अविनाशी आहे की नाही मग अविनाशी आनंद विषयात आहे का हा विषयाच्या ठिकाणी अविनाशी आनंद आहे का विनाशी आनंद आहे विनाशी आनंद आहे फार आहे सर्वात अधिक आहे का फार थोडा आहे सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे का खरा आनंदच नाही आनंदाचा भ्रमच आहे आनंदाचा भ्रमच आहे की नाही का खरं दुःखच आहे का दुःखालाच नाव आनंद दिले आपण आहे की नाही दुःख लेवनी सुखाची अंगी सळीत जगाते अशी स्थिती आहे तेव्हा आम्हाला काय म्हणायला पाहिजे केवळ आनंद म्हणून भागला असतं का मग नाही आम्ही काय म्हणलं आनंद सत्य आनंद सत्य जर म्हटलं केवळ आनंद म्हटलं तर अतिव्याप्ती झाली असती म्हणजे हेच केलेलं लक्षण कुठे गेलं असतं विषयाकडे गेलं असतं किंवा नैयायिकांनी मानलेला आनंद नावाचा आत्म्याचा जो गुण त्याच्याकडे याला काय म्हणतात अतिव्याप्ती म्हणजे केलेलं लक्षण त्याच्यावर राहून आणखी दुसरीकडे जाणं ऐकलं मग तो पदार्थ कळेल का आपल्याला नेमका आत्मा कोण आहे ते लक्षण कुठे गेलं विषयाकडं अतिव्याप्ती नावाचा दोष झाला आणि अतिव्याप्ती हा दोष आहे की नाही मग केलेलं लक्षण कसं झालं सदोष निर्दोष झाला असतं का आमचं नाही मग आनंद सत्य असं म्हटलं बरं म्हणजे आनंद सत्य बस झाला असतं ना पुढे काय म्हणतात आनंद सत्य प्रकाश असं कशाला म्हटले तर ते म्हणे याचा अर्थ आहे म्हणजे तो कसा आहे सत्य प्रकाश म्हणजे नित्य प्रकाश आहे की नाही असं सांगितलं नित्य प्रकाश कशासाठी सांगितलं तर ते सांगतात नित्य प्रकाशम नित्य अहो नित्य कोण आहे फक्त आत्माच आहे की नाही पण आत्माच नित्य आहे का अहो नैयायिकांनी मानले आकाश सुद्धा काय आहे नित्य परमाणू सुद्धा काय आहे नित्य मग तुमचं आत्म्याचं केलेलं जे लक्षण आहे सत्य किंवा नित्य हे कोणाकडे गेलं असतं परमाणूकडे गेलं असतं आकाशादी सृष्टीकडे गेलं असतं जे न्यायाधिकांनी सांगितलंय त्याप्रमाणे पण ते म्हणतात परंतु आम्ही काय पुढे सांगितलं जो आनंद सत्य प्रकाश प्रकाश म्हणजे स्वयंप्रकाश आहे की नाही आकाश स्वयंप्रकाश आहे का परमाणू स्वयंप्रकाश आहे का नाही मग आम्ही काय म्हटलं सत्य प्रकाश असं जर लक्षण केलं का ते कोणाकडे गेलं नाही परमाणूकडे गेलं नाही आकाशादी सृष्टीकडे नैयायिकांच्या गेलं नाही मग आमचं म्हणणं बरोबर आहे की नाही काय आम्हाला काही काम नाही म्हणून आम्ही विशेषण देत होतो का काही जाणून बुजून दिली ती आम्ही काय म्हटलं आनंद सत्य आणि प्रकाश मग आनंद सत्य बरोबर आहे की नाही आणि सत्य प्रकाश हे दोन्ही बरोबर आहे की नाही आता आणखीन सांगतात आकाशादी का की जड आहेत की नाही त्यांच्या ठिकाणी स्वयंप्रकाशत्व आहे का स्वयंप्रकाशत्व फक्तच आत्म्याच्या ठिकाणी फक्त आत्म्याच्या ठिकाणी परंतु कोणतं स्वयंप्रकाशत्व आहे नित्य स्वयंप्रकाशत्व आहे आता सांगतात स्वप्रकाशक आणि पुन्हा काय सांगतो विभू विभू म्हणजे व्यापक
आता स्वयंप्रकाशही आहे आणि पुन्हा व्यापकही आहे. आता ते म्हणणे स्वयंप्रकाश आणि विभू कशाला म्हटले हो पुढं? ते म्हणतात नुसतं स्वयंप्रकाश म्हटलं असतं. तुम्हाला आम्हाला सूर्य कसा आहे आपल्या सगळ्या काय आपण अभ्यासामध्ये आपल्या शालेय अभ्यासामध्ये आपण स्वयंप्रकाश कोणाला म्हणतो? सूर्याला. सूर्य सगळ्या जगाला प्रकाश देतो आणि त्याचं प्रकाशन करण्यासाठी कोणाची गरज नाही. का त्याला काय तारे म्हणतात नाही का? तारे हे स्वयंप्रकाश असतात. ताऱ्यांचं प्रकाशन करण्यासाठी दुसरी कोणाची गरज नाही. आणि ग्रह कसे असतात? ग्रह कसे असतात? परप्रकाशी असतात असं आपण म्हणतो की नाही. आता तुम्ही जर म्हटले असते प्रकाश स्वयंप्रकाश ते लक्षण कोणाकडे गेलं असतं? सूर्यादिकांकडे गेलं असतं. परंतु आता सांगतात सूर्य जे आहेत तर त्या सूर्य जे आहे तो आकाशातल्या एका देशात आहे का व्यापक आहे? एकच आहे. आणि आमचा परमात्मा कसा आहे? व्यापक. म्हणून आम्ही विशेषण काय दिलं? केवळ प्रकाश नाही म्हणलं, प्रकाश आणि विभू असं म्हणलं. मग आता ते लक्षणाची अतिव्याप्ती झाली का? सूर्याकडे गेलं का? ते नाही गेलं. ते कोणाकडे राहिलं? कारण सूर्य काय स्वयंप्रकाश आहे पण व्यापक नाही. आणि आमचं विशेषण कोणतं आहे? व्यापक प्रकाश काय? प्रकाश विभू. विभू म्हणजे व्यापक असं सांगितलं. ठीक आहे ना. नंतर असं सांगतात काहींनी सांगितलं अहो ते लक्षण केवळ आत्म्याकडे नाही. हे जे बौद्ध दर्शन आहे ना त्यांनी विज्ञान म्हणजे बुद्धी आणि त्या बुद्धीच्या ठिकाणी त्यांनी स्वयंप्रकाशत्व मानले. त्याला म्हणतात विज्ञान. विज्ञान म्हणजे क्षणिक विज्ञान. विज्ञान शब्दाचा अर्थ काय आहे? बुद्धी. म्हणजे बुद्धी एका क्षणाला उत्पन्न होते. प्रथम क्षणी उत्पन्न होते, द्वितीय क्षणी राहते, तृतीय क्षणी तिचा नाश होतो. अशी उत्पन्न आणि उत्पत्ती आणि विनाशवान होणारं जे विज्ञान किंवा बुद्धी त्याला ते क्षणिक विज्ञानवादी बौद्ध हे काय म्हणतात? आत्मा. मग आता हे कोणाकडे गेलं लक्षण तुमचं? तुम्ही जर म्हटले हे स्वयंप्रकाश आहे, स्वयंप्रकाश आहे म्हटलं तर बुद्धी त्यांनी मानले की नाही? स्वयंप्रकाश बुद्धीच्या ठिकाणी ज्ञान होतं. बुद्धेर ज्ञानम असं ते नैयायिक देखील म्हणतात. मग याचाच अर्थ त्या विज्ञानाकडे तुमचं लक्षण गेलं की नाही? प्रकाश. कारण ते सुद्धा काय म्हणतात? स्वयंप्रकाश. बुद्धीला काय म्हणतात? स्वयंप्रकाश. आणि तुम्ही आत्म्याला म्हणता स्वयंप्रकाश. आता ते म्हणतात अहो जरी हा स्वयंप्रकाश आत्मा असला तरी तो व्यापक आहे का? क्षणिक आहे ना. तो एका कालात आहे. मग क्षणिक म्हणजे आता उत्पन्न होऊन नाश पावतो. तो नित्य आहे का? नाही. आणि तो सगळ्या ठिकाणी व्यापक आहे का? नाही. ज्या देहाची जेवढी बुद्धी त्या बुद्धीमध्येच तो आहे. म्हणजे याचा अर्थ तो व्यापक आहे का? नाही. मग क्षणिक विज्ञानाला देखील आत्मा म्हणता येणार नाही. मग आमचं लक्षण अतिव्याप्त आहे का? नाही. आता सांगतात आणखीन पुढे सांगतात व्यापक आणि जो आधार नाम रूपाचं. व्यापक म्हणतात आणि त्याला काय म्हणतात? नामरूपांचं अधिष्ठान. आता नैयायिक आकाशाला व्यापक म्हणतात की नाही? आकाशाला व्यापक म्हणतात. परंतु ते सांगतात हे जे नैयायिक आकाशाला जरी व्यापक म्हणत असले नंतर पुन्हा सांख्य मध्ये आहे ना ते प्रकृतीला व्यापक म्हणतात. प्रकृती जगाचं काय आहे? आद्य कारण आहे. कार्यापेक्षा कारण हे काय असतं? व्यापक असतं. म्हणून एक सांख्य नावाचं जे दर्शन आहे आता हे इथं आता आपल्याला जरी कळलं तर पहिली गोष्ट आपण असं मनात ठेवायचं की ही सगळी नावं जी जातात यांचं मूळ काय आहे? एवढा आपल्या भारतीय दर्शनांचा विचार झालेला आहे तर आपल्याला एकेका दर्शनाचं चांगल्या प्रकाराने ज्ञान जिथं मिळेल तिथं ज्याच्याकडून मिळेल त्याच्यापासून आपण हे असं आहे की आता पुढचा येणारा जो काळ आहे तो तुम्ही लगेच म्हटले काल सांगितलं की आमच्या वहीत लिहिलंय ते काय खोटं आहे का? किंवा आम्ही सांगतो आमच्या गुरुजींनी सांगितलं बाबा वाक्यम प्रमाणम असं पुढचं लोक ऐकणार नाही. मग झाले तर भोळे भाळे लोक आपल्या भोवती जमा होतील. जे लोक बुद्धिवान आहे तर ते लोक जमा होणार नाही. ते म्हणणार यांना काही तर्कशुद्ध सांगता येत नाही. जर आपल्याला चांगल्या प्रकार खरं असे जोपर्यंत जगात दुःख आहे आणि जोपर्यंत जगात लोकांना आनंदाच्या प्राप्तीची इच्छा आहे तर जोपर्यंत म्हणण्याने कितीपर्यंत राहिले किती वर्ष राहिले अशा प्रकारच्या लोकांना आनंदाची इच्छा आणि दुःख निवृत्तीची इच्छा ही किती दिवस राहील? कायम राहील आहे की नाही? जोपर्यंत दुःख आहे तोपर्यंत राहील. आणि दुःख हे पंतप्रधानाला नसतं की मोठ्या अधिकाऱ्याला राज्यपालाला नसतं किंवा राष्ट्रपतीला नसतं आणि हमालाला असतं आहे की नाही? असं आहे का? सगळ्यांना आहे? सगळ्यांना आहे. कोणाचं दुःख किती असेल सांग. एखाद्या हमाल सुखी असेल आणि राष्ट्रपतीच का असतोच जास्त असतोच आहे की नाही? म्हणून तर त्या मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागतात आहे की नाही? इच्छा नसताना. असं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आता जे मंत्री आहे ना त्यांना सगळ्यांना झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागत असतील कारण का त्यांना झोप येत नाही. मग अशा वेळेला जरी गोळ्या घेऊनही झोप येत नाही त्यावेळेला त्यांना उद्धाराचा काही आपल्या त्या दुःख निवृत्तीचा उपाय आहे ना तो कुठंच सापडत नाही.
त्यांना काय करावं लागेल, आपल्याजवळ यावं लागेल आणि विचारसागर शिकावं लागेल, आहे की नाही. किती जरी असले तर त्यांना आपल्याजवळ यावं, पण विचारसागर आपल्याला आला पाहिजे ना, आहे की नाही. तर म्हणजे म्हणजे पुढच्या याच्यामध्ये आपल्याला जर लोकांच्यासाठी जरी म्हटलं तर एक बुद्धिप्रधान जे लोक आहेत तर त्यांचा समाधानकारक अशी उत्तरं देण्यासाठी आपल्याला हे तर्कशुद्ध पद्धतीने विचार करण्यासाठी हे वेदांताचे जरी विचार असले तर सगळ्या दर्शनांचे झालेले विचार आपल्याला आले पाहिजे. याला म्हणतात दार्शनिक चिंतन, दार्शनिक अभ्यास आपण केला पाहिजे. म्हणून जर हा अभ्यास केला तर किती जरी सुशिक्षित विद्वान शास्त्रज्ञ असले तरी त्यांना हा विचार एकदम अतिशय वस्तुनिष्ठ सूक्ष्म आणि माणसाला समाधान करून देणारा विचार आहे वेदांताचा विचार. पण हा विचार आहे सूक्ष्म आणि याच्यासाठी वेगवेगळ्या उपपत्तीनं ही गोष्ट दुसऱ्याच्या बुद्धीवर आरूढ करावी लागते. म्हणून आपण याचं सखोल अध्ययन केलं पाहिजे आणि हे लक्षातच ठेवलं पाहिजे. काही लोकांना काय गरज आहे, काय गरज नाही, याचीच गरज आहे. कारण आता या पुढचा जो काळ आहे तो अशाच प्रकारचा येणार आहे. म्हणून आपल्याला अनेक भाषा पण आली पाहिजे, हिंदी भाषा आली पाहिजे, इंग्रजी भाषा आली पाहिजे, अगदी जुजबी का होईना. आणि जाऊ द्या त्या भाषा नाही आल्या तर मराठीत का होईना, पण जसं आहे तसं आपल्याला बारकाईनं त्याचं चिंतन झालं पाहिजे. चिंतन याच्यासाठी चाललं होतं की दार्शनिक विचार आपण केला पाहिजे. दर्शनशास्त्राचा विचार, सांख्य काय, न्याय काय, वैशेषिक काय, पूर्वमीमांसा काय, हे यज्ञकांडाचं वगैरे काय प्रकार आहे, हे सगळं काय काय आपल्या संस्कृतीमध्ये त्याचा जो त्या दर्शनांचा विस्तार झालाय, जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं शिकायचं, हे एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तर आता या ठिकाणी काय चाललं, हां हां नित्य आणि स्वप्रकाश आणि व्यापक. तर आता बुद्धी व्यापक आहे का? नाही. म्हणून स्वप्रकाश व्यापक म्हणल्यावर बुद्धीकडे हे लक्षण जाईल का? नाही. आता दुसरं सांगितलं की व्यापक आणि नामरूपाचं अधिष्ठान. जर व्यापक म्हटलं की कोण आहे? आकाश. आकाश नैयायिकाच्या दृष्टीने आकाश काय आहे? व्यापक. आणि सांख्याच्या दृष्टीने प्रकृती काय आहे? व्यापक आहे असं सांगितलं. परंतु ते म्हणतात की हे काय असलं पाहिजे? नामरूपाला आधार असलं पाहिजे, बरोबर ना. नामरूपाला आधार असलं पाहिजे. प्रकृती किंवा आकाश हे नामरूपाला आधार होईल का? प्रकृती जड आहे आणि नामरूप काय आहे? आपलं आकाश काय आहे? जड आहे. जड वस्तू कोणाला कारण होईल का? जडापासून काही उत्पत्ती होत नाही. कारण काय आहे? चेतन कारणवाद आहे. मग या ठिकाणी आम्ही म्हटलं व्यापक आणि नामरूपाला अधिष्ठान, इथं तर आधार शब्दाचा अर्थ त्यांनी केला संस्कृत विचारसागरामध्ये अधिष्ठान असा अर्थ केला. अधिष्ठान आहे का? आकाश अधिष्ठान आहे का? याचं का आकाश आहे पण त्याचं कारण आहे. पण अधिष्ठान त्याला म्हणतात ज्याच्यावर खोटा पदार्थ भासतो त्याला. त्याच्यावर खोटे पदार्थ, आकाशाधिक सगळी सृष्टी खोटी आहे आणि ती कोणावर भासते? आकाशावर, आपलं आत्म्यावर, परमात्म्यावर. आणि सांख्याची जी प्रकृती आहे ती प्रकृती सुद्धा काय आहे? खोटी आहे आणि ती काय? जड आहे. जड कोणाला कारण होत नाही. कारण कोण असलं पाहिजे? चेतन. मग परमात्मा कसा आहे? काय? व्यापक आहे. जरी म्हणजे या व्यापक चांगला थोडंसं एकाग्र थोडी वेळ कमी राहिला तर व्यापक आणि नामरूपाला अधिष्ठान म्हटलं तर व्यापक हे जरी आकाशाला म्हणलं तरी ते नामरूपाचं अधिष्ठान आहे का? नाही. प्रकृती जरी व्यापक असली तर नामरूपाचं अधिष्ठान आहे का? नाही. अधिष्ठान कोणाला म्हणतात? खोटा पदार्थ ज्याच्यावर भासतो त्याला. असं कोण आहे? सगळं जगतच खोटे. आकाशही खोटा आणि प्रकृतीही खोटी आणि ती ज्याच्यावर भासते त्याला म्हणतात अधिष्ठान. अधिष्ठान कोणी? परमात्मा. मग आमचं जे लक्षण आहे ते आवश्यक आहे की नाही? विभू आणि आधार नाम रूपास. व्यापक असून त्याचा अधिष्ठान आहे असं म्हणण्याने कोणाकडे गेलं नाही लक्षण? प्रकृतीकडे गेलं नाही आणि आकाशाकडेही गेलं नाही. अशा प्रकारचं अजून एक सांगतात, नाम रूपाचं अधिष्ठान असून प्रकाश. असं का म्हणलं? नामरूपाचं अधिष्ठान असं जर म्हटलं तर ते म्हणतात नामरूपाचं अधिष्ठान. रज्जूवर आपल्याला सर्प भासला. सर्प हे नाव आहे की नाही? सर्पाला एक रूप आहे की नाही? आणि ते भासले कोणावर? दोरीवर भासले, आहे की नाही? मग नामरूपाचं अधिष्ठान म्हणलं का दोरीवर भासलेला जो सर्प आहे त्या सर्पाचं अधिष्ठान कोण? दोरी, आहे की नाही? नामरूपाचं अधिष्ठान आहे की नाही? अहो नामरूपाचं अधिष्ठान आहे पण आमचं सगळं वाचा पुन्हा जो आनंद सत्य प्रकाश. दोरी प्रकाश रूप आहे का? स्वयंप्रकाश आहे का? नाही. स्वयंप्रकाश आणि नामरूपाला आधार अशी वस्तू कोण आहे? फक्त परमात्माच आहे. असं कोण आहे? परमात्मा. परमात्मा जड आहे का चेतन आहे? चेतन आहे. दोरी जड आहे का चेतन आहे? नामरूपाला आधार नाही का? सर्प हे नाम आणि रूपाला आधार नाही का? आहे. परंतु ती कशी नाही?
स्वयंप्रकाश नाही, म्हणून आमचं लक्षण कोणाकडे जाणार नाही, त्या रज्जुआदिकावर शुक्तीवर रजत याच्यावर जाईल का ते लक्षण? जाणार नाही. लक्षात आलं ना? म्हणून या ठिकाणी स्वयंप्रकाश म्हणल्यामुळं केवळ नामरूपाचं अधिष्ठान नाही, तर ते स्वयं नामरूपाचं अधिष्ठान असून काय असलं पाहिजे? स्वयंप्रकाश आहे. मग आता ह्या सगळ्या लक्षणांवरून तुम्हाला काय काय दिसलं? काही एकच दिसलं, फक्त आत्माच दिसला. आणि दोन्ही कोणी समोर आले तर त्यांचं काय झालं? आम्ही आनंदाने घ्यायला गेलो तर लगेच पुढं आनंद सत्य आलं, नुसतं सत्याने घ्यायला गेलो तर पुढं प्रकाश आलं, प्रकाशाने घ्यायला गेलो तर विभव आलं, ते आलं तर पुढं नामरूपास आधार आलं, आहे की नाही? अशा प्रकारे असा असणारा परमात्मा. मग ह्या ओवीनं आपल्याला परमात्म्याचंच ज्ञान झालं का इतरांचं काही ज्ञान झालं? का इतरासहित परमात्मा रूप दिसलं का केवळ परमात्म्याचंच ज्ञान झालं? केवळ परमात्म्याचं ज्ञान व्हायला एका विशेषणाने हे झालं असतं का सगळी विशेषणं घेतली म्हणून झालं? सगळी विशेषणं घेतली म्हणून झालं. अशा प्रकाराने आता जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा, इथपर्यंत वर्णन झालं. आता याचं पुढचं काय वर्णन आहे? तो जो परमात्मा आहे तो आता आपण इकडे तिकडे पाहायला लागलो, तो परमात्मा. आणि ते उद्या काय सांगणार आहे? इकडे तिकडे काही पाहू नका. काल एकाने ग्रंथ एक लिहिला, त्याचा अभिप्राय होता जरा काय डोकून पहा जरा, आता काहीतरी नाव होतं त्या ग्रंथाचं, माझ्या आता लक्षात. हा हे नरा आत पहा जरा, असं त्या ग्रंथाचं नाव आहे. हे नरा आत पहा जरा. तसं आता हे सगळं विशेषण आहे ना, तर हे नरा आत पहा जरा जर म्हटलं तर काय येईल? तो परमात्मा मीच असे. मग आता त्याचं काय होईल? अपरोक्ष. पण आता तो मी कसा याविषयी आपण थोडं उद्या चिंतन करू. कुंडली कवरदा हरिठ श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानी